आलेल्या सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्याचप्रमाणे आमचे लाडके प्रेक्षक हे सुद्धा बहुसंख्येने या मैदानावरती चहूबाजूला आपण पाहतोय उपस्थित आहेत. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी 2025 अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये यापुढील जो सामना होणार आहे तो अर्थातच SP सुपर प्लेयर्स अंबेपूर विपक्ष प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर. SP सुपर प्लेयर्स अंबेपूर संघाचे संघनायक मनीष मोकल आणि प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाचे संघनायक मोन्या. मी विनंती करणार आहे मनीष मोकल यांना की आपला 12वा खेळाडू आपण लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे, कारण सामना सुरू होतोय. आणि फलंदाजी करणारा संघ SP सुपर प्लेयर्स अंबेपूरसाठी सन्माननीय पप्पू शेठ यांचे सुपुत्र ओजस अस्वाद पाटील यांच्यातर्फे सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकाराला तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. धन्यवाद. चलिए दोस्तों, मैं यासिन मर्चेंट फिर से एक बार आप सभी का स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं जहां पे पहला ओवर लेके आए हैं अक्षय पाटिल उर्फ मोन्या. इस मरतबा हवा में खेलने की गलती, शॉर्ट कवर में एक आसान सा कैच और इसी के साथ पहली गेंद पर पहला बल्लेबाज मैदान से बाहर कैवल्य पाटिल. विकी बैक टू द पैवेलियन. ओहो, अक्सर हमने सफर करते हुए देखा होगा, सुना होगा, पढ़ा होगा, अति घाई संकटात नहीं, जल्दी का काम शैतान का. ये भी आपने सुना होगा. पहली गेंद पर ओवर पिच गेंद जरूर थी, ललचाया था, लालच में फंस गए. लालच बहुत ही बुरी बला. अपना कीमती विकेट एक बड़े बल्लेबाज विकी मैदान से बाहर जाते हुए निराशा चेहरे से उनके चेहरे से निराशा साफ झलक रही है, क्योंकि बहुत ही इंपॉर्टेंट ये मैच था. यहाँ से इस मैच को अगर जीतेंगे तो आगे का मैच खेलने का मौका मिलेगा. और जिराड से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी बहुत ही लाजवाब खिलाड़ी है, ये आप सभी जानते हैं. मगर आज यहाँ पे उनकी शिकार की है गेंदबाज अक्षय पाटिल ने. देखिए दोस्तों, मैंने कल भी कहा था कि अक्षय बहुत ही होशियार, बहुत ही चाणक्य और बहुत ही बुद्धिमानी का क्रिकेट खेलते हैं. उन्होंने किस तरह से अपने आप को एडजस्ट किया, इस विकेट के मद्देनज़र किस तरह की गेंदबाजी होनी चाहिए, उन्होंने इस विकेट को भांपते हुए अपने गेंदबाजी में परिवर्तन किया है. क्या कमाल की ये गेंद थी. बल्लेबाज पूरी तरीके से चारों खाने चित. पहली गेंद पर पहला विकेट बड़ी मछली जाल में फंसाने के बाद अब यहाँ पे आत्मविश्वास गेंदबाजी करने वाली टीम का बढ़ता हुआ. ओहो, ये क्या हम देख रहे हैं. बैकवर्ड पॉइंट की दिशा में फिर से एक बार कैच लपकने का मौका था, मौका छूटा. ओहो, गेंदबाज का दिल भी टूटा. गेंदबाज अक्षय बहुत मेहनत कर रहे हैं, बहुत ही शानदार तरीके से अपने ब्रेन का इस्तेमाल करते हुए किस बल्लेबाज को किस तरह की गेंदबाजी करने की जरूरत है इसके बारे में स्टडी उन्होंने किया है, अभ्यास किया है और फिर वो मैदान में उतरे हैं. जी हाँ, तीसरी गेंद पर भी बल्लेबाज को चकमा दिया है. जी हाँ, इस मरतबा हालांकि खड़े खड़े उस गेंद को खेला था कवर की दिशा में, कारपेट के सहारे डीप कवर में गेंद फील्ड होती हुई दिखाई दी. और इस 1 रन के साथ यहाँ पे अकाउंट ओपन किया है बल्लेबाज ने भी, और उसी के साथ अपने टीम का भी खाता खोला है इस 1 रन के साथ. बाएं हाथ के बल्लेबाज अब स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे. हितेश पाटिल मेड़ेखार गांव से बिलोंग करते हैं.
पेजारी, पोइनाड, इस इलाके में उन्होंने बहुत सारा क्रिकेट खेला है। उनके पास भी एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है, बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं। एक बड़े बल्लेबाज और नामचीन बल्लेबाज में उनका शुमार। यहाँ ट्रैकर गेंद थी, फिर से एक बार पुल करने की कोशिश में चूक गए और गेंद बैकवर्ड पॉइंट की दिशा में फिर से एक बार वहां के फील्डर के हाथों में एक आसान सा कैच। ओहो, ये क्या कमाल का ओवर कर रहे हैं अक्षय पाटिल के, क्या कहने। अक्षय पाटिल की जितनी तारीफ करे उतनी कम। देखिए किस तरह से उस गेंद को गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद उछाल मिली थी, उस उछाल में फंस गए थे। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, पुल करने का प्रयास किया था, मगर गेंद बल्ले के स्टिकर के भी ऊपर लगती हुई दिखाई दी और एक आसान सा कैच। और एक बड़े बल्लेबाज हितेश के रूप में मैदान से बाहर। कुल मिला के इस ओवर में अक्षय ने कमाल कर दिया है, धमाल मचा दिया है। मात्र 1 रन उन्होंने 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद, उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी, एक एक्सपीरियंस और उसी के साथ जिसके हाथों में कला है, जिन्होंने सही मायनों में बल्लेबाजों को पढ़ा है, वही गेंदबाज इतनी हिम्मत के साथ यहाँ पे गेंदबाजी कर सकता है। वेरी वेल डन अक्षय। अक्षय ने इस ओवर में मात्र 1 रन खर्च किया पहली 5 गेंदों में और 2 बल्लेबाजों को चलता किया है, जो कि ऊपरी क्रम के महत्वपूर्ण बल्लेबाज थे, हितेश पाटिल और विकी। और एक कैच भी यहाँ पे ड्रॉप हुआ था। इस बीच नए बल्लेबाज ऋषभ गोंधड़ी। जी हाँ, इसमें दबा ऋषभ ने खेला है हवा में बहुत देर तक गेंद और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में उसे लपकने का मौका जरूर था, मगर फील्डर उस गेंद के नीचे भी आए थे, मगर उसे जज करने में नाकाम रहे और इसी वजह से वहां पे कैच ड्रॉप होता हुआ गेंद मेरे ख्याल से डिक्लेयर जोन में गई और इसी वजह से मात्र 1 ही रन यहाँ पे मिलेगा बल्लेबाजी करने वाली टीम को। बल्लेबाजी करने वाली टीम एसपी सुपर प्लेयर्स अंबेपुर। हालांकि उनके टीम के कैप्टन मनीष मोगल ने टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का यहाँ पे फैसला किया और गेंदबाजी करने के लिए दावत दी थी प्रफुल्ल एंड नीलेश स्पोर्ट्स साखर अर्थात मोनिया की टीम को, मगर मोनिया ने इसका पूरा फायदा उठाया, गेम को, खेल को यहां से पलटा दिया है। मगर देखिए दोनों भी बल्लेबाजों को अब सोच समझ पर बल्लेबाजी करनी होगी, थोड़ा सा शांत और संयम के साथ यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी, थोड़ा सा वक्त गुजारना होगा, क्योंकि दोस्तों ये वक्त जो है यहाँ से अगर आप गुजरेंगे और विकेट को परखेंगे तो मनोवैज्ञानिक दबाव धीरे धीरे परे होगा और वहां से फिर से एक बार अपना बल्ला बोलेगा। इस आत्मविश्वास के साथ यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी, जल्दबाजी करने से कोई फायदा नहीं होगा। इसी बीच नए गेंदबाज आए हैं वैभव कांबले। जी हाँ, मोटिया नाम से भी उन्हें पहचाना जाता है। हालांकि हम तो लसीत मलिंगा कहेंगे क्योंकि उनका जो एक्शन है राउंड आर्म एक्शन, अलीबाग से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी बहुत ही बढ़िया खिलाड़ी है, शानदार बल्लेबाजी कर सकता है, मगर इस मर्तबा गेंदबाजी करने की जिम्मेदारी उनके कंधों के ऊपर। अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं और स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है भूषण। जी हाँ, इस मर्तबा नो बॉल करार दिया है। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज भूषण मोकल और नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है ऋषभ गोंधड़ी। इन 2 बल्लेबाजों को अपनी जिम्मेदारी को समझते हुए अब यहाँ पे जिम्मेदारी अपने कंधों पर ओढ़नी होगी और धीरे धीरे सिंगल और डबल के ऊपर ध्यान केंद्रित करना होगा। जी हाँ, मगर यहाँ पे उठा दिया है गेंद 2 खिलाड़ियों के बीच में, जहां पे थी दरार वहां से किया है गेंद को फरार। मिलेंगे रन यहाँ पे 4। बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, बहुत ही आत्मविश्वास भरा ये स्ट्रोक। इनफैक्ट यहां से आत्मविश्वास बढ़ेगा बल्लेबाजों का। पहली ही गेंद पर हालांकि नो बॉल करने के बाद ये चौका, यानी एक ही गेंद पर 5 रन वैभव ने खर्च किए हैं। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 7 रन। देखिए किस तरह से वो शॉट खेला था, 2 खिलाड़ियों के बीच में जो गैप था बड़ा, उस गैप को ढूंढा था। जी हाँ, फिर से एक बार गैप में खेला है, इस मर्तबा लॉन्ग ऑन के क्षेत्र को चुना, गेंद फिर से एक बार 1 बाउंस 2 बाउंस फरार हो चुकी है सीमा रेखा के पार। मिलेंगे रन यहाँ पे भी 4। जी हाँ, अब जैसे मैंने कहा था कि संयम के साथ, शांति के साथ
आपके पास जो आत्मविश्वास है, उसी के साथ आपके पास बल्लेबाजी करने की जो क्षमता है, सही मायनों में यही वक्त है उसे दिखाने का। इस चौके की सहायता से रनों की संख्या देखिए किस तरह से वो शॉट खेला था, बहुत बड़ा गैप लॉन्ग ऑन की दिशा में, और उस गैप का फायदा उठाया है बल्लेबाज ने। बैक टू बैक 2 चौके आए हैं बल्लेबाज भूषण मोकल के बल्ले से। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 11 रन। तमाम क्रिकेट के दीवाने, दिलों की धड़कनें उनकी भी तेज हो रही है, क्योंकि कोई चाहता होगा कि बल्लेबाजी करने वाली टीम जीते, कोई चाहता होगा कि गेंदबाजी करने वाली टीम जीते। यहाँ पे दोनों भी टीमों के बहुत सारे फैंस, फॉलोवर और चाहने वाले आए हैं, और सभी के इमोशंस यहाँ पे लगे हुए हैं। मैच कौन जीतेगा, क्योंकि दोस्तों ये क्रिकेट का खेल मात्र खेल नहीं है हमारे लिए इमोशंस है। जी हाँ, इसमें दबा पुल करने का प्रयास किया था, मगर गेंद कारपेट के सहारे हम देख सकते हैं स्क्वायर लेग की जानिब गोली की रफ्तार से भाग रही थी, मगर उसे फील्ड करने में कामयाब हुए हैं। पहली नजर में ऐसा लग रहा था कि ये गेंद सीमा रेखा पार चली जाएगी, मगर वहां के फील्डर की मैं दाद देना चाहूंगा, उनकी तारीफ यहां पे बनती है, क्योंकि दोस्तों फील्डिंग बहुत ही अहम। जी हाँ, अंपायर जी कुछ इशारा करना चाहते हैं, देखना चाहते हैं शायद यहाँ पे 2 है या 4 रनों की संख्या। में फिर से एक बार आपके सामने बताना चाहूंगा, 11 रन तो हो चुके हैं, मगर यहाँ पे रन कितने मिलेंगे, 2 मिलेंगे या 4 मिलेंगे, यही देखना है। मगर क्या शुरुआत की है अक्षय पाटिल ने, उर्फ मोनिया, जो कि नौखार से बिलोंग करते हैं। जैसे संदीप ने कल भी कहा कि नौखार गांव से बहुत सारे क्रिकेट के खिलाड़ी हमने देखे हैं, हर मैदान पर उन्होंने अपने गांव का नाम रोशन किया है। महेंद्र मात्रे, उसी के साथ रघुनाथ माली, सुमित भगत, और इसी के साथ साथ अब यहाँ पे अपने गांव का नाम रोशन करते हुए गेंदबाज अक्षय पाटिल ऑल इंडिया ओपन लॉर्ड्स में भी अक्सर खेला करते हैं। एज आइकॉन के रूप में भी वो हमेशा रायगढ़ जिले के हर तहसील में खेलते हुए दिखाई देते हैं। मैंने उनको अक्सर मानगांव, श्रीवर्धन, पेन, करजत, खोपोली और मुंबई में भी और पुणे में भी खेलते हुए देखा है, और उन्हें क्यों दावत दी जाती है, आमंत्रित किया जाता है, उसका उत्तम उदाहरण उन्होंने हमारे सामने पहले ओवर में पेश किया है। दूसरे ओवर में बल्लेबाजों के लिए राहत की सांस जरूर है, क्योंकि वैभव कांबली का ये ओवर थोड़ा सा महंगा घटता हुआ। जी हाँ, वहां पे सेव किए हैं 2 रन। देखिए तालियों की गड़गड़ाहट से वहां के खिलाड़ी का उन्होंने शुक्रिया अदा किया, क्योंकि एक एक रन बहुत ही कीमती होता है। एक एक रन का मोल ये क्रिकेट के दीवाने और उसी के साथ ये क्रिकेट के खिलाड़ी जानते हैं। एक एक रन से मैच हारा जाता है, एक एक रन से मैच जीता जाता है। जो हम मेहनत करते हैं उस मेहनत के ऊपर पानी फेरने के लिए एक रन काफ़ी है, और इसी वजह से जद्दोजहद यहाँ पे जारी है। अपने आप को झोंक रहे हैं, अपनी जान की परवाह किए बिना यहाँ पे एक एक रन बचाना कितना ज़रूरी है ये उन्होंने समझा है। अभी भी इस ओवर की 2 गेंदें आना बाकी, रनों की संख्या हो चुकी है 13 रन। जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे रिव्यू शायद लिया है। जी हाँ, स्क्रीन पर दिखाएंगे, और दिखाने के लिए यहाँ पे शायद उन्होंने कॉल किया है। थोड़ी देर हम सभी को इंतज़ार करना पड़ेगा। दोस्तों, अक्सर कहा जाता है सब्र करो, क्योंकि सब्र का फल मीठा होता है। किसी भी टीम का नुकसान न हो, इसी वजह से थोड़ा सा वक्त यहाँ पे ज़ाया ज़रूर होगा, मगर जो सही फैसला है वो फैसला आपके सामने आएगा। देखिए आपके स्क्रीन पर यहाँ पे बताया जा रहा है, हमारे कैमरा टीम का कैमरा वर्क देखिए। कैमरे के पीछे पूरी रात मेहनत करते हैं, चुपचाप अपना काम करते हैं, बहुत ही शिद्दत के साथ उनका काम जारी रहता है। उन सभी टेक्नीशियंस टीम का भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। प्रो लिंक और उसी के साथ FH स्पोर्ट्स, इस YouTube चैनल के ज़रिए से ये मैच यहाँ हम YouTube पर देख सकते हैं। देखिए अंतिम पर उस गेंद को रोकने का प्रयास किया था, अपने कदमों का इस्तेमाल करके क्या उस गेंद को रोकने में कामयाब रहे।
जी हाँ अंपायर जी। जी हाँ 2 रन यहाँ पे मिलते हुए और इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 13 रन। 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी 2 गेंदें आना बाकी। संदीप कीर, ऋतुज कीर, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। जी हाँ इस मरतबा उड़ाया है मगर ऊंचाई ज्यादा लंबाई कम। लॉन्ग ऑन की दिशा में एक आसान सा कैच पकड़े गए और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। मैंने कहा था थोड़ी सी जल्दबाजी यहां पे करेंगे तो मुश्किलों में पड़ सकते हैं, मुश्किलों का सामना करना पड़ेगा। एक गलती यहां पे की, जोरदार प्रहार करने की कोशिश की, छक्का लगाने का प्रयास था मगर गेंद बहुत देर तक हवा में थी और लॉन्गॉन के फील्डर चौकर ने थे इस मरतबा बहुत ही बढ़िया कैच में उसे तब्दील किया और एक बल्लेबाज को चलता किया है। पहले ओवर में 2 सफलताएं अर्जित की अक्षय ने, इस ओवर में वैभव ने भी एक सफलता अपने नाम की है। इस ओवर में 2 चौके हमें देखने को मिले, एक नो बॉल भी देखने को मिला, यानी कुछ हद तक यहाँ पे रन जरूर आए। पहले ओवर में रनों को सुखा दिया था मोनिया ने, मात्र 2 रन खर्च किए थे मगर इस ओवर में अब तक वैभव कामली ने खर्च किए हैं 11 रन। 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 3 विकेटों के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर कमाल का ये मैच चलता हुआ, लाजवाब ये मैच, दिलों की धड़कनें तेज है, दिमाग को सुन्न कर देने वाला ये मैच होगा क्योंकि करो या मरो की स्थिति है। यहां से अगर हारेंगे तो प्रतियोगिता से बाहर चले जाएंगे और इतनी जो मेहनत की है इसके पहले उस सारी मेहनत के ऊपर पानी फिर जाएगा और इसी वजह से जद्दोजहद जारी है, मेहनत जारी है, मशक्कत जारी है। अगली गेंद, आहा, जैसे ही विकेट की खुराक मिली वैभव कामली को वैसे ही वो और धारदार नजर आने लगे। ऑप्शन के बाहर बल्लेबाज को ललचाया इस मर्तबा, हालांकि कट करने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद के साथ किया है इस ओवर को फिनिश वैभव कामले ने और देखते देखते 2 ओवर की समाप्ति 13 रन स्कोर कार्ड पर। 3 विकेटों के नुकसान पर 13 रन। वेदांत देखिए कितने सारे क्रिकेट के दीवाने यहाँ पे इस मैच को देखने के लिए बहुत ही उत्साहवर्धक यहाँ पे वातावरण नजर आता हुआ, क्या कहोगे? नक्कीच यासीन सर, आपण बघतोय ना की कालची रात्र परवाची रात्र या 2 रात्रींमध्ये प्रेक्षकांची तेवढी साथ मिळत नव्हती, परंतु आज मात्र शनिवारचा दिवस आहे आणि शनिवार म्हटलं की ऑलमोस्ट लोकांना जर पाहिलं तर रविवारी सुट्टी असते आणि मग असं असताना निश्चित रूपानं या सर्वांना आजची रात्र जी आहे ती पर्वणी आहे क्रिकेटची आणि त्याच्यामध्ये नॉकआउटचे सामने, त्याच्यामध्ये सगळे जे आहेत ते अलिबाग तालुक्यातले आयकॉन आजच समोरासमोर येणार आहेत आणि मग असं असताना प्रेक्षकांची गर्दी आहे साहजिकच होणार, कारण इथे जर पाहिलं तर अप्रतिम सामने देखील दिसत आहेत। अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला अक्षय पाटील मोन्याच्या माध्यमातून, कारण यासीन सर आपण आठवतंय ना की आपण PNP चषकाची फायनल मॅच आणि फायनल डे आपण पाहिला, फायनल नाईट पाहिली आणि तेव्हा होतं म्हणजे अगदी रेलिंग मोहून पब्लिक ग्राउंडमध्ये येतंय की काय असं वाटत होतं, एवढं पब्लिक, आणि असं असताना निश्चित रूपानं तेच पब्लिक तोच थरार या ठिकाणी आजच्या रात्रीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार। म्हणजे जिथं क्रिकेट आहे तिथं जर पाहिलं तर हे पब्लिक आपल्याला पाहायला मिळतंय। इथे जर पाहिलं तर 13 धावा धावफलकावर पुढचा चेंडू घेऊन मोन्या एकदा गोलंदाजी मार्कवर शॉर्ट आर्म पुल केलाय, नक्कीच फटका डिक्लेअर झोन मध्ये, यस 1 बाउन्स जाईल आणि या चेंडूवर 1 धाव येईल। एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर 14 धावा आहेत। अप्रतिम गोलंदाजीचा नमुना अक्षय पाटीलच्या बॅटमधून पेश केलेला पाहायला मिळतोय, म्हणजे अलिबाग तालुक्यातील एक लेजेंडरी ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख आहे, तो वर्णी लागतोय, कारण कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये म्हणजे पंकज जाधवचा विचार केला तर पंकज जाधवनं खऱ्या अर्थानं त्याचा काळ आणि आजपर्यंत देखील पाहिलं तर आजचा काळ देखील तो गाजवतोय, पण त्याच्या मागोमाग अलिबाग तालुक्यातून जर पाहिलं तर चांगला तयार होऊन एखादा खेळाडू कोण पुढे येत असेल तर तो अक्षय मोने आहे आणि त्याच्यानंतर जर कुठलं नाव असेल तर आता ISPL खेळणारा आर्यन खारकर आपल्याला पाहायला मिळेल। आणि खऱ्या अर्थानं हे खेळाडू जेव्हा पुढे जातात तेव्हा फक्त एकटे पुढे जात नाही तर आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव घेऊन पुढे जातात,
कारण करण अंबाला म्हणजे अभिषेक कुमार दहलोर हे नाव, परंतु हरियाणा जिल्हा राज्यातील एक जिल्हा अंबाला म्हणून त्याच्या नावापुढं करण अंबाला लागतं. म्हणजे एका जिल्ह्याचं नाव घेऊन एक अख्खा खेळाडू खेळतो. तसं उद्या जर पाहिलं तर रायगड जरी क्रिकेटची पंढरी असली तरी रायगड जिल्ह्यातला एखादा खेळाडू, आता आजपर्यंत जर बघितलं तर रायगडचे भरपूर खेळाडू जर पाहिले तर पुढे आलेत, परंतु असं असताना अलिबागचा एखादा खेळाडू जेव्हा आखाती देशांमध्ये खेळेल तेव्हा तो त्याच्या गावाच्या नाही तर तो त्याच्या जिल्ह्याच्या नावाने ओळखला जाईल. आणि निश्चित रूपानं तो खेळ या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळालाय अक्षयच्या माध्यमातून. अक्षयनं जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यात, परंतु आज मात्र इथे अक्षय कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती आणि ती कायम देखील आहे. स्ट्राईक एंडवर मात्र फलंदाज ऋषभ गोंधली आहे. नॉन स्ट्राईक एंडवर सुमित भगत. आता सुमित भगत आणि अक्षय मोन्या म्हणजे जर पाहिलं तर गाव टू गाव फॉर्मॅटमध्ये नौकार संघासाठी एकाच संघासाठी खेळताना दिसतात. त्यामुळं अक्षय काय करतो, यस चेंडू चेंज केलाय, अक्षय काय करू शकतो आणि त्याच्यावर सुमित कसा फटका मारू शकतो हे दोघांच्या मेंटॅलिटीला माहिती आहे, दोघांच्याही डोक्याला माहिती आहे की दोघं कशा प्रकारे टेक्निकनं, कुठल्या पेसनं किंवा कुठल्या टायमिंगनं किंवा कुठल्या पॉवरनं खेळतात. आणि असं असताना निश्चित रूपानं एकमेकांना चांगले ओळखणारे हे दोनही खेळाडू आहेत आणि मग निश्चित रूपानं एकमेकांसमोर आल्यानंतर कशा प्रकारची खेळी होणार. पुन्हा एकदा अक्षय ऋषभ गोंधलीसाठी पुढचा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गुडलेन स्पॉटवरून उसळी घेणारा चेंडू. ओ हो हो, सुरुवातीला असं वाटलं होतं की कोण झेल टिपतंय, पण जेव्हा झेल कंप्लीट झाला तेव्हा वाटलं की काय झेल टिपलाय. अप्रतिम झेल या ठिकाणी टिपला गेला आणि फलंदाज ऋषभ गोंधली देखील बाद होऊन तंबूत परतलाय. निश्चित रूपानं अप्रतिम झेल क्षेत्ररक्षक तेजस पाटीलनं टिपला. आणि बघा ना, इथे जर पाहिलं तर साखर गावचा संघ आहे आणि मग साखरेतलं पब्लिक हे शांत बसणारं नाही आहे. काल आपण पाहिलं दोनही नाखवा ब्रदरचे संघ आमने सामने आले होते. जो जिंकला त्याच्यासाठी टाळ्या झाल्या आणि निश्चित रूपानं हे पब्लिक आहे आणि ते पब्लिक इथे जर पाहिलं तर आज पूर्णपणे या क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. म्हणजे काल रियांश इलेव्हन नवगाव संघासाठी एक दादा तर अख्खी गादा घेऊन आला होता. इथे जर पाहिलं तर आज साखरेतलं पब्लिक बघा पूर्णपणे अगदी जिथे बघू तिथे बसलेलं दिसतंय. आणि निश्चित रूपानं इथे मात्र आता SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघ जो आहे तो संघ थोडासा अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं कशा प्रकारची गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून होतंय, कशा प्रकारचे चेंडू तो फेकतोय. गुडलेन स्पॉटवरून उसळी घेणारे चेंडू, चांगला हाईटचा त्याचा वापर होतोय. कारण जर पाहिलं तर यासिन सर आपण बघितलं भारतीय संघामध्ये ईशांत शर्मा ज्या प्रकारची गोलंदाजी करायचा, आपल्या हाईटचा वापर करायचा आणि त्या हाईटनं बाउन्सर फेकायचा, तीच हाईट या ठिकाणी अक्षय वापरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 9 चेंडू फेक 3 गडी बाद केलेत आणि 3च धावा खर्च केल्यात अक्षय मोन्यानं. 6 चेंडू तब्बल निर्धाव टाकलेत आमचे धरणे गुरुजी सांगतायत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज परेश झडे. ओ हो हो, अपील केली परंतु पंचांनी ती नकारली. निश्चित रूपानं अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नात काही यश आलं नाही परेश झडेला. निश्चित रूपानं हा देखील निर्धाव चेंडू. पहिल्या रात्री आपण अक्षयचा वेग पाहिला होता आणि तो वेग या ठिकाणी कायम ठेवताना पाहायला मिळतोय अक्षय पाटील उर्फ मोन्या. पहिल्याच रात्री आपण पार्थ घरतचा सुद्धा वेग पाहिला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या रात्री जर पाहिलं तर फलंदाजांच्या बॅटचा स्विंग पाहिला होता. म्हणजे एकीकडे जर पाहिलं तर एक रात्र गोलंदाजांच्या नावावर गेली, दुसरी रात्र फलंदाजांच्या नावावर गेली आणि तिसरी रात्र कोणाच्या नावावर जाणार. पण ज्याच्या नावावर जाणार ना तो अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीची ही अप्रतिम ट्रॉफी घेऊन घरी जाणार. ज्याच्या नावावर जाणार त्याच्या घरी 2 लाखाचं हे बक्षीस जाणार. ज्याच्या नावावर जाणार त्याच्याकडे ही चेतक जी आहे, EV जी आहे ती जाणार. आणि निश्चित रूपानं असं असताना इथे मात्र कशा प्रकारचा क्रिकेट खेळला जाणार, कशा प्रकारचा क्रिकेट खेळून इथे मात्र या सामन्याला पुढं नेलं जाणार. निश्चित रूपानं अप्रतिम क्रिकेट आत्तापर्यंत अक्षय पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाले. नेहमीच जर पाहिलं तर एक असा खेळाडू आहे जो हुकमी आहे किंवा जर पाहिलं तर भरवशाचा खेळाडू ज्याला म्हटलं जातं. म्हणजे तो कुठल्याही परिस्थितीत येवो, कुठल्याही नंबरवर येवो, तो आपलं काम करतो, निघून जातो. आज संघाला लीड करतोय, संघाचा कॅप्टन आहे आणि असं असताना निश्चित रूपानं त्या प्रकारचा खेळ जो अपेक्षित होता तो अपेक्षेप्रमाणे खेळ देखील करतोय. कारण मागच्या सामन्यात UB स्पोर्ट्सकडून खेळताना आपण निखिल पाटील ॲज अ कॅप्टन कशा प्रकारे खेळला पाहिलं आणि तेच खेळ आता या ठिकाणी अक्षय करतोय.
हा देखील अप्रतिम चेंडू, हा देखील जर पाहिलं तर सुंदर 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 चेंडू. वन बाउन्सची ऑर्डर आली परंतु चेंडू मात्र निर्धाव. नक्कीच आकाश सर बघा ना कशा प्रकारे या ठिकाणी खेळ सुरू आहे. 14 धावा धावफलकावर आहेत, 4 गडी बाद झाले आहेत. बॉलर आणि कीपर दोघंच खेळत आहेत. फलंदाजांना मध्ये जर पाहिलं तर पडूच देत नाहीयेत. अंतिम चेंडू अक्षयच्या माध्यमातून. यावेळी मात्र परेश झडेनं चेंडू पाहिला आणि किती वेळ मला तो खेळवशील. एक तरी चेंडू माझ्या रेंजमध्ये येईल, एक तरी चेंडू माझ्या स्लॉटमध्ये येईल, एक तरी चेंडू माझ्या रडारमध्ये येईल आणि तो मी बाहेर मारण्याची क्षमता ठेवीन हे या ठिकाणी दाखवून दिलं आणि या चेंडूला फेकून दिलं. डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. पाहू शकता शफल झाला होता. चेंडूला जर पाहिलं तर गुडलेन स्पॉटवर टाकलं होतं. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आला, आउट झाला. चेंडूची दिशा बदलली आणि जर पाहिलं तर गुडलेन स्पॉटवरच्या चेंडूला एक स्टेप पुढे जाऊन ओव्हर पिच बनवलं आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकलं. अक्षयला स्टेप आउट होऊन षटकार मारणं सोपी गोष्ट नाही आहे. परेश झडेकर तुम्ही पाहू शकता अगदी जर पाहिलं तर अशी बलाढ्य बॉडी किंवा भरपूर ताकद असं नाही आहे, परंतु बॅट स्विंग जो आहे त्या बॅट स्विंगनुसार परेश झडेनं जो षटकार लगावलाय तो खऱ्या अर्थानं नयनरम्य षटकार आहे. 20 धावा धावफलकावर 3 षटकांचा खेळ झाला आणि अशामध्ये आता कशा प्रकारची खेळी होणार. कमालीचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. अक्षय पाटीलने कर्णधाराला साजेशी नावारूपाला येईल अशी कामगिरी मैदानावरती करून दाखवली. स्टॅट्स लक्षात घेऊया. जिथे आपण पाहतोय कैवल्य पाटील पुन्हा एकदा 0 धावसंख्येवरती बाद झाला. हितेश पाटीलला सुद्धा 0 धावसंख्येवरती बाद व्हावं लागलं. भूषण आणि ऋषभ गोंधळी यांनी प्रयत्न केले, मात्र परेशला आता इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. अपील झाले होते, बऱ्याच वेळेला काही हेवेदेवे सांगितले गेलेले, पंचांच्याकडे अपील करण्यात असताना विचारलं गेलं की नाही सर खरंच चित्र लागला होता आणि मग बरंच चित्र पण पाहतोय. आणि काल सुद्धा आणि आज सुद्धा ज्या ज्या वेळेला मैदानावरती SP सुपर प्लेयर संघ अंबेपूर आलाय त्यांचे पाठीराखे गोंगाट घालताना पाहायला मिळाले, चित्त थरार सपोर्ट करताना पाहायला मिळाले, तर दुसऱ्या बाजूला साखर संघातील सर्व खेळाडू किंबहुना पाठीराखे आज क्रीडा भुवनच्या या क्रीडा नगरीमध्ये, या पावन नगरीमध्ये आपल्या खेळाडूंना आपल्या गावाच्या नावाने खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला सपोर्ट करायला आलेत. स्ट्राईक एंडवरती कालच्या दिवसाचा हिरो ज्याने वन हँडेडली मॅच फिरवली असा सुमित भगत स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 20 ऑन स्कोर बोर्ड, जिथे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4थ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती इथून मात्र तेजस पाटील आलाय. तेजस पाटील त्याची गोलंदाजी ही सुद्धा या स्पर्धेमध्ये चर्चेचा विषय राहिलाय. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गॅपमध्ये फटका खेळेल. चेंडू मात्र सीमारेषेला पार करेल का, चेंडू घोषित परिसरात गेलाय का, कशा पद्धतीचा इंटेंट होता हे बघितला गेला आणि तदनंतर मात्र घोषित स्वरूपामध्ये चेंडू गेलाय. केवळ 1 धाव मिळणार आहे. नशीब बलवत्तर इथं होतं गोलंदाजाचं, ज्याच्यामुळे आपल्या संघासाठी 3 कमी धावा आल्या. अदरवाईज फटका चांगल्या दिशेने होता, क्षेत्ररक्षकाच्या बॉडीला टच करत चेंडू घोषित परिसरात गेला. कमालीची गोलंदाजी, तेज तर्रार तेजस पाटीलकडे असलेले शस्त्र तो आज मैदानावरती वापरतोय. चांगला खेळ मैदानावरती आपण पाहतोय. 22 ऑन स्कोर बोर्ड, जिथे 4 फलंदाज बाद झालेत. आपण अनुभवताय अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. काय कमालीचा क्राऊड या ठिकाणी आलाय. या स्पर्धेला पाठिंबा दिला जातोय. स्विच बॅट मधून मोठा फटका, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. अर्पित वैती त्या ठिकाणी आहे. अर्पितला माहिती आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने कसं उभं राहायचं, कशी उडी मारायची आणि सुमित फलंदाजाला कसा तंबूचा रस्ता दाखवायचा. काय कमालीचा खेळ मैदानावरती. क्रिकेट इज ऑल अबाउट टुगेदरनेस, क्रिकेट इज ऑल अबाउट युनिटी आणि युनिटी इन डायव्हर्सिटी पाहायला मिळाली. शुद्ध एकात्मता याचं पृथक्करण मैदानावरती आपण पाहतोय. शॉट ज्या वेळेला खेळला ना त्यावेळेला ताकदीचा वापर केला गेला, ॲलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक सतर्क होता, पेट्रोलिंग करत होता आणि आपल्या संघासाठी सतर्कतेमुळे आणखीन एक विकेट सुद्धा गेली आहे हे विसरून चालणार नाहीये. धावफलकावरती इथे मात्र बदलाव होईल. 22 धावसंख्येवरती आपण पाहिले तब्बल 5 फलंदाज तंबूच्या आसराला परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दस्तूर खुद्द कर्णधार मनीष मोकल आलाय.
मनीष मोठी फटकेबाजी करू शकतो. आगामी कालावधीमध्ये ज्याला आपण चांगला गोलंदाज मानायचो, आता मात्र त्याची फटकेबाजी सुद्धा चर्चेचा विषय राहिले. राऊंड विकेट गोलंदाजी नॅचरल अँगल क्रिएट केला जातोय. यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळालाय. एक धाव घेण्याचा धाडस प्रयत्न या ठिकाणी जरूर केला, मात्र असफलता ठरली आहे. धाडस या ठिकाणी केलं गेलं. डॉट चेंडू करावा लागेल इथून. मात्र तेजसच्या गोलंदाजीचं काल ज्या ठिकाणी गोलंदाजी समाप्त केली तिथूनच मात्र तोच फॉर्म, तीच टेम्परामेंट मैदानावरती पुनश्च हरिओम म्हटलं आणि चांगली कामगिरी करून दाखवली जाते. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचं दुसरं पर्व. जी लोकप्रियता सोशल मीडियावरती मिळते, जी लोकप्रियता मैदानाच्या सभोवताली मिळते ना, ही मागून मिळणारी नाही आहे. हे प्रेम आहे आणि हे प्रेम सन्माननीय प्रशांतजी नाईक यांच्यासाठीच आहे. यावेळेला मैदानावरती काय घडलंय, अपील करण्यात आलं, पंचांनी हे अपील उचलून धरलं आणि फलंदाज बाद ठरवलाय. चर्चा रंगली जाईल. फलंदाज नाखुश आहे, बॅटची इन्व्हॉल्वमेंट होती असं तो सांगतोय आणि मात्र अशातच काय घडलंय या मॅच मध्ये. नाखुश आहे फलंदाज. कुठेतरी क्रिकेटिंग स्पिरिट दाखवावं लागेल, हरकत नाही आहे. डिसिजन 19-20 होत असतील, मात्र आपल्याला जेंटलमॅनच्या खेळामध्ये स्पोर्टिंग स्पिरिट सुद्धा दाखवावं लागेल. पुन्हा एकदा कौतुक करेन मी गोलंदाज तेजसचं. नौखार खारेपाट विभागातील हा गोलंदाज ज्याने कमालीचा खेळ मग तो नौखार गावाला बिलॉंग करतोय. नौखारचा तडका कसा असतो, झटका कसा असतो, गोलंदाजीची शैली कशी असते आणि मग नौखारचे गोलंदाज एका साच्यामधून येतात. मग ते आपण महेंद्र म्हात्रेंची गोलंदाजी पाहिली, मग ते पाठोपाठ आपण पाहिलं अक्षय म्हात्रेची अर्थात अक्षय पाटीलची गोलंदाजी पाहिली आणि आता मात्र तेजस पाटील सुद्धा काय कमालीची गोलंदाजी करतोय. नौखार संघ ज्या पद्धतीने मैदानावरती उतरतो ना, तो इंटेंट क्लिअर असतो आणि मग नौखारचे प्लेयर कुठच्याही संघातून खेळू देत, त्यांची मूळ ही इथून मात्र आपण पाहिली ना, पक्के नौकावरकर आहेत. चांगली कामगिरी मैदानावरती करतायत. 22 धावसंख्येवरती 6 फलंदाज बाद झाले. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. नवीन फलंदाज वैभव स्ट्राईक एंड वरती आहे. वैभवला कालही सूर सापडला नव्हता, वैभवला आजही सूर सापडत नाहीये. षटक क्रमांक 4 समाप्त, 4 षटकांची सांगता. अगदी दयनीय अवस्था. 22 धावसंख्येवरती 6 फलंदाज बाद झालेत, जिथे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आपण अनुभवतोय अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. काय कमालीचं आयोजन पाहायला मिळालंय. चला टीम मीटिंग जास्तीचं घ्यायचं नाहीये. पंचांना सुद्धा या ठिकाणी विनंती केली जाईल, आपण खेळाडूंना रिस्ट्रिक्ट करायचंय. मुख्य व्यासपीठावर पाहिलं ना तर सन्माननीय प्रशांतजी नाईक आपल्या मित्रपरिवारासोबत किंबहुना सहकार्यांसोबत जी चर्चा करतायत या क्रिकेटच्या स्पर्धेबद्दल, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी एका गोष्टीसाठी कौतुक करेन. आज ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. त्यांनी जर विचार केला असताना तर ते चांगलं ब्लेझर सूट घालून सुद्धा येऊ शकले असते, मात्र त्यांनी आपल्या मंडळासाठी किंबहुना प्रशांत नाईक मित्र मंडळ जे टी शर्ट्स परिधान करतायत, जे कॅप परिधान करतायत, तेच परिधान करून व्यासपीठावरती आलेत आणि मी त्यांच्यातलाच एक आहे, मी आपल्यातला माणूस आहे, डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व म्हणून प्रशांतजी नाईक यांच्याकडे बघितलं जातं. त्यांच्या कर्तृत्वाला पुन्हा एकदा आपण सलाम करूयात. अलिबाग सिटीला, अलिबाग शहराला, अलिबाग नगर परिषदेच्या विभागामध्ये ज्या पद्धतीचं त्यांनी कार्य केलंय, त्यांच्या कार्याला पुनश्च एकदा आपण त्यांना दिवार अभिवादन करूयात, स्वागत करूयात, धन्यवाद देऊयात आणि वळूयात मैदानाच्या दिशेने, जिथे टेक स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाजाची वर्णी लागली आहे. अर्थात मंदार म्हात्रे पाहायला मिळालाय. झिराडचा हा गोलंदाज. मंदार म्हात्रे म्हटलं की वेगवान गोलंदाजी, मंदार म्हात्रे म्हटलं की अचूकता आणि मंदार म्हात्रे म्हटलं की नवेपण. आणि मग ज्या वेळेला या खेळपट्टीवरती, या स्पर्धेवरती नवीन गोलंदाज आलाय ना, त्यांनी 4 कान लावलेत. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय परेश सडे. रसिक मायवक्षक टाळ्या, पिपाण्या, आरोळ्या वाजवतायत, आपल्या खेळाडूंना सपोर्ट करतायत. आहा, दिशा से फटके, अंपायर जी ने दिए फटके. वाईट चेंडू आलाय.
ना दसरा आहे ना दिवाळी आहे, मात्र बोनस स्वरूपामध्ये ही धाव मिळणार आहे. एक्स्ट्राची धाव मिळाली. वेदांत आपण जर पाहिलं ना, दसरा दिवाळी बोनस म्हटलं की मग प्रत्येकाला आठवतो दिवाळीच्या वेळेला मग बोनसची चर्चा रंगते. मग कुणीतरी न्यूजपेपरमध्ये येतं की अरे वा, या कंपनीने बाईक बोनसमध्ये दिली, या कंपनीने फोर व्हीलर कंपनीने दिले. मात्र काही जण आपल्यासारखे असतात ज्यांना सोनपापडीचे डबे मिळतात. ओळी आहेत मैदानावरती जिथे या फलकावरती आपण पाहिलं कमालीची गोलंदाजी मैदानावरती आहे. ज्यांना ज्यांना सोनपापडी मिळाली ना, जे युट्यूबच्या माध्यमातून बघतायत त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आलंय. मग जखमेवरती मीठ सोडणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळालंय. परेशने पाहिलं चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय, मग तो क्रीज मध्ये योग्य ठिकाणी उभा राहिला आणि चेंडूला सोडलाय. एक्स्ट्राच्या धावा दाफलकावरती मिळणार आहेत. 24 ऑन स्कोरबोर्ड. 5वं षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाजीसाठी तो आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप केलाय मिड विकेटच्या दिशेने. थ्रो खराब झालाय आणि त्याचमुळे का होईना सायंकाळच्या वेळेला अगदी गार्डन मध्ये फिरावं ना, या पद्धतीने या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. 26 ऑन स्कोरबोर्ड, जिथे 5वं षटक मैदानावरती प्रगती पथावर आहे. मंदार मात्रे आतापर्यंत आपण पाहिलं केवळ 2 चेंडू खर्च केले, 4 धावा दिल्या गेलेल्या आहेत. स्ट्राईक एंडवरती परेश आहे. परेश आहे म्हणजे एक आशा आहे, परेश आहे म्हणजे एक संजीवनी आहे की त्याच्या बॅटमधून मोठा फटका यावा. आणि इथून मात्र SP सुपर प्लेयर्स अंबेपूर संघाची गाडी रुळावरती लागावी. मैदानात काय घडलंय, काय कमचं क्रिकेट. विकेट किपरच्या पाठीमागे एक फ्लाइंग स्लिप शार्प ठेवण्यात आली होती आणि फलंदाजासोबत यष्टीरक्षक बीट झाला. मात्र त्या फ्लाइंग स्लिपनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. क्रिकेटच्या मैदानावरती सर्वात कठीण क्षेत्ररक्षण करणारी प्लेस कोणती, हे जर चर्चा करून विचारली ना, तर काही जण म्हणतील सीमारेषे नजदीक क्षेत्ररक्षण करणं कठीण, काही म्हणतील विकेट किपरकडे कुठेतरी क्षेत्ररक्षण कठीण असेल, कोणीतरी म्हणतील सिली पॉइंट कुठेतरी क्षेत्ररक्षण कठीण असेल. मात्र क्रिकेट समीक्षक सांगतात की स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणं हे सर्वात कठीण असतं, कारण बॅटची एज लागल्यानंतर चेंडू कुठच्या दिशेने किती वेगाने फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये चेंडू तुमच्याकडे येईल ना, हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. 5वं षटक मैदानावरती प्रगती पथावरती. मंदार मात्रे गोलंदाजी करतोय, वेगवान गोलंदाजी, वैविध्यपूर्णता त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानात प्रज्वल डाकी फलंदाजीसाठी आलाय. 9व्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी. जवळजवळ 7 फलंदाज तंबूमध्ये परतलेत. 26 धावा केवळ धावफलकावरती लागले आहेत. 4 मुंड्या चित केले गोलंदाजांनी. आहा, फुलरलेन प्रकारचा चेंडू. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा निर्णय. इथून मात्र आलाय अंगलटी. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. 8व्या क्रमांकाचा हादरा लागलाय. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. SP सुपर प्लेयर्स अंबेपूर संघासाठी ना धावांचा दुष्काळ सुरू आहे आणि मग अशातच आणखीन एका फलंदाजाला बाद व्हावं लागलंय. इथून मंदार मात्रेने सांगितलं की मी झिराड गावाला बिलॉंग करतो, झिराड गावामध्ये चांगले गोलंदाज कशी किंबहुना त्यांच्या साच्यातून मी कशी गोलंदाजी करू शकतो हे त्याने दाखवून दिलंय. प्रशांत मात्रे झिराड गावाला बिलॉंग करतात, त्यांची गोलंदाजी नेहमीच उपयुक्त ठरणारी असते. विनोद पाटीलने सुद्धा एक काळ गाजवला जिथे त्यांनी चांगली गोलंदाजी केली. प्रारंभ पाटील, ओंकार पाटील आणि आता मात्र हा युवा गोलंदाज मंदार मात्रे चांगली गोलंदाजी करून देतोय. संघाची गरज ओळखली गेली. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याला गोलंदाजीसाठी बोलावलं गेलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ब्रेटली, जसप्रीत बुमराह यांना आपण डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून चांगला गोलंदाज मानायचो आणि त्याच दृष्टिकोनातून इथून मात्र आपण पाहतोय प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर या संघासाठी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून मंदारने अप्रतिम भूमिका बजावली आहे. चिकी धाव, चुरटी धाव या ठिकाणी घेत. या धावेपासून साखर संघाला फारसा काही फरक पडणार नाहीये, कारण ते म्हणतील एखादी धाव घेतली आहे ना, ठीक आहे. अजूनपर्यंत आपण पाहिलं तर 29 चेंडूंमध्ये 27 धावा धावफलकावरती लागल्यात. हे कटू सत्य मैदानाच्या आत. शेवट गोड होणार का?
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल करतोय, डेंजर एंड मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, 2 धावा पूर्ण, तिसरे साठीचे प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना 9व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा इथून मात्र होईल बाद। पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस 29 धावा धावफलकावरती लागल्या आहेत। विजयासाठी 30 धावांचं लक्ष्य असणार आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा चित्त थरार आपण अनुभवतोय। आकाश, याच दरम्यान आपण व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण वाढदिवस साजरा करणार आहोत आणि हा वाढदिवस कोणाचा आहे तर अर्थातच या व्यासपीठावरती उपस्थित असणारे किंवा त्याच वेळेला युवी स्पोर्ट्स संघाचे संघमालक या नात्याने आज त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय रुपाल शेठ पाटील आणि चित्रलेखाताई पाटील यांचे चिरंजीव युवराज पाटील, आदरणीय माजी आमदार भाई जयंत पाटील यांचे नातू सुप्रियाताई यांचे नातू। या ठिकाणी युवराज पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार। त्याच्या केक या ठिकाणी कट करून आपण त्याला हॅपी बर्थडे विश करणार। पण हा वाढदिवस साजरा करत असताना आपण सगळ्यात महत्त्वाची एक अनाउन्समेंट सुद्धा करणार आहोत। मी परत एकदा आपण सर्वांना सांगतोय की हा वाढदिवस साजरा होत असताना एक तुम्हा सर्वांसाठी एक आनंददायक, एक अर्थातच समस्त अलिबाग वासियांसाठी एक आनंददायक अशा प्रकारची न्यूज तुमच्या समोर आता थोड्याच वेळात येईल। त्यामुळं वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वप्रथम एकत्र येऊया आणि युवराज रुपाल पाटील यांना या ठिकाणी विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, हॅपी बर्थडे म्हणूया। युवराज पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा असतील अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या व्यासपीठावरती। आणि यानंतर तुम्हा तमाम अलिबाग, मुरुड आणि रोहा वासियांसाठी एक सुवर्ण संधी आणि क्रिकेट रसिक आणि क्रिकेट प्रेमी त्याच्यासह अनेक खेळाडूंसाठी ही एक वेगळी पर्वणी, किंबहुना ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतात, ज्याच्यासाठी आपण एक अट्टहास मनाशी बाळगला होतात, अशी अलौकिक, अद्भुत आणि तितकीच आनंददायक स्पर्धा ज्याच्याबद्दल आता थोड्याच वेळात या स्क्रीनवरती तुम्ही पाहणार आहात। ज्या स्पर्धेची अनाउन्समेंट होणार, ज्या स्पर्धेबद्दल म्हटलं गेलं की बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, बहुरंगी, बहुआयामी आणि बहुडंगी क्रिकेट स्पर्धा म्हणजे तुमची आमची सर्वांची PNP चषक स्पर्धा। अलिबागमध्ये एवढी मोठी टूर्नामेंट झाली नव्हती। The feel is like we are watching an international game here. आणि एवढ्या मोठ्या लीग स्टेजला चांगला प्लॅटफॉर्म मिळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे। मी ठामपणे सांगतो, पुन्हा ह्याच्यापेक्षा मोठी स्पर्धा ह्या चिवताईच करू शकतात, इतर कोणी करू शकत नाही, हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो। जयंत भाई आधार मनाला, चित्रलेखाताई प्रोत्साहनाला, प्रभाकर भाऊंच्या त्या वारशाचा नव्या पिढीने सन्मान केला। ही रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक। अलिबागमध्ये एवढी मोठी टूर्नामेंट झाली नव्हती। The feel is like we are watching an international game here. आणि एवढ्या मोठ्या लीग स्टेजला चांगला प्लॅटफॉर्म मिळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे। मी ठामपणे सांगतो, पुन्हा ह्याच्यापेक्षा मोठी स्पर्धा ह्या चिवताईच करू शकतात, इतर कोणी करू शकत नाही, हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो। जयंत भाई आधार मनाला, चित्रलेखाताई प्रोत्साहनाला,
प्रभाकर भाऊंच्या त्या वारशाचा नव्या पिढीने सन्मान केला. ही रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. शुभेच्छा असतील PNP चषकाला, शुभेच्छा असतील या वेळेला तमाम क्रिकेट प्रेमींना. अक्षय मोन्याच्या बॅट मधून निघालेला बेधडक जबरदस्त षटकार. या ठिकाणी मात्र अप्रतिम फटका अक्षय मोन्याच्या बॅट मधून आलाय. पहिल्या चेंडूवर षटकार लावून त्याने आपले इरादे स्पष्ट केले आणि काय पारितोषिक. या ठिकाणी पुन्हा एकदा अप्रतिम फटका. इथे मात्र वातावरण चौकार येतोय. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतंय मोन्याच्या माध्यमातून. आणि आपण पाहतोय या वेळेला मोन्याच्या पहिल्या षटकारासाठी ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आलं. सामना जिंकण्यासाठी आवश्यक काही फार मोठ्या धावा नाही आहेत, पण मनीषने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. बॅटिंगचा निर्णय घेतला त्यावेळेला थोड्या अंशी प्रश्नचिन्ह मनामध्ये निर्माण झाला होता, पण मोन्या मात्र धावा चेस करताना आपण दाखवतोय की मनीषच्या अगेन्स्ट मध्ये अशी बॅटिंग करायची असते. मोन्याच्या बॅटमधून निघालेला आणखीन एक फटका. वाईड एज लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. अप्रतिम फटका मोन्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. नक्कीच ग्रुप ग्रामपंचायत मांडलाचे सरपंच ऋतिकजी नागोडकर यांच्या माध्यमातून अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभेच्छा आल्यात. मोन्यासाठी खास शुभेच्छा आल्यात, युवराजसाठी खास शुभेच्छा आल्यात. आणि असं असताना बघा मुरुड तालुक्यातील देखील अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचा आता आढावा घेतला जातोय. शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 3 चेंडू 16 धावा. पुढचा चेंडू यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये. काय सामना रंगवलाय बघा ना, अशा प्रकारचा खेळ रंगवलाय बघा ना. मानसीताई देखील खुश झाल्या. पहिलाच फटका त्यांनी पाहिला आणि 1000 रुपयांचं पारितोषिक आणून दिलं अक्षय पाटील उर्फ मोन्यासाठी. 4 चेंडू 17 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनीष मोकल सज्ज होईल आणि इथे मात्र मनीष मोकलवर आक्रमण धरणे गुरुजी पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय सपशेल फसलाय या ठिकाणी इथे दिसून येत आहे. याच दरम्यान ॲडव्होकेट प्रवीण दादांना विनंती असेल, तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरी आपण खाली उपस्थित असलात तरी आता मात्र स्टेजवरती येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि सामन्याचा आनंद लुटायचा आहे. आणखीन एक मोठा फटका. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. प्रेक्षकांनी वाजवलेल्या टाळ्या असं सांगतात की हा झेल असण्याची शक्यता आहे आणि येस इट इज. फलंदाज बाद होऊन परतणार पावलांमध्ये. नक्कीच बघा ना संदीप सर, सचिननं देखील मोन्याच्या मागोमाग आपला क्लास दाखवायला सुरुवात केली होती, परंतु कौतुक करावं लागेल मिडविकेट क्षेत्रामध्ये नो कॉर्नर क्षेत्रामध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाचं. परेश झडे हा मला वाटतंय बाउंड्री लाईनवर उभा होता. अगदी शेवटच्या क्षणाला शेवटच्या टप्प्यावर झेल टिकला आणि बघा ना किती बॅलन्स केलंय स्वतःला. आणि हे डेडिकेशन गरजेचं आहे. बघा आपण ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे यांना आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. निश्चितच त्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर सन्मान्य सुप्रियाताई देखील या ठिकाणी आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. तर निश्चित रूपानं जर पाहिलं तर कशा प्रकारचं क्रिकेट आणि कशा प्रकारची क्रिकेटची आवड आहे एवढ्यात हे देखील जर पाहिलं तर क्रिकेटची ही जी गरमी आहे त्या गरमीसाठी प्रत्येक जण सज्ज झाला आहे. परंतु अक्षय मोन्यानं वातावरण मात्र गरम केलंय. पहिलं बॉलिंगमध्ये आणि आता बॅटिंगमध्ये. इथे मात्र नवीन फलंदाज अजिंक्य वैती. हाच अजिंक्य वैती ज्यानं मागच्या वर्षीचं PNP चषक गाजवलं होतं. ज्या PNP चषकाची नुकतीच अनाउन्समेंट झाली ते PNP चषकामध्ये अजिंक्य वैतीनं काय फलंदाजी निश्चित रूपानं आता मात्र इथे कशा प्रकारची फलंदाजी अजिंक्य करणार, कारण सामना जो आहे तो सामना अगदी ठेवलाय. पुढचा चेंडू घेऊन मनीष मोकल सज्ज होईल. अंतिम चेंडू अजिंक्य वैतीसाठी. शॉर्ट पिच चेंडू अजिंक्य वैती यावेळी मात्र पुन्हा एकदा आपला क्लास दाखवतोय आणि या चेंडूला हुक करतोय, पाठवून देतोय सीमा रेषा पार. आणखी एक बलाढ्य असा
आणि लांब 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 असा षटकार अजिंक्य वैतीच्या बॅटमधून आलाय. 24 चेंडू आणि 7 धावांची गरज. बघा ना, मोन्या ऑन स्ट्राईक असेल, पण काय सामना आहे धरणी गुरुजी. मनीष मोकल लेजेंडरी प्रीमियम गोलंदाज आहे. म्हणजे आपण बघतो ना, क्वालिटी गोलंदाजांची काढतो, प्रीमियम क्वालिटी असते, त्याच्यानंतर एक खालची क्वालिटी असते आणि त्याच्यानंतर गुड बॅड होत जातं. त्या प्रीमियम क्वालिटीमध्ये येणारा गोलंदाज असतो. परंतु समोरचे बॅटर देखील सांगतात की आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत. आमच्या रडारमध्ये, आमच्या रेंजमध्ये जर चेंडू आले तर आम्ही देखील ते सीमापार मारण्याची क्षमता ठेवतो. आणि असं असताना आता 24 चेंडू 7 धावांची गरज. पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाला. खऱ्या अर्थानं अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी मोन्याच्या फलंदाज प्रसाद मोकल आलाय. यावेळी मात्र फटका फसलाय. अक्षय पाटीलच्या हा फटका हवेत गेलाय आणि इथे मात्र फलंदाज अक्षय बाद होतोय. नक्कीच आपलं काम करून मात्र बाद झालाय. 5 चेंडू आणि 17 ची टीम खेळली या ठिकाणी अक्षय मोन्यानं साकारली. अक्षय मोन्या बाद झाला. निश्चित रूपानं तो बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज कोण येणार. परंतु पब्लिकचा आरडाओरडा पहा ना, पब्लिकचा आरडाओरडा नक्कीच, आणि हे गरजेचं आहे ना. प्रेक्षक नसतील तर क्रिकेट सामन्यांना मजा नाही आहे आणि आरडाओरडा झाला पाहिजे. मोन्याची विकेट ही बहुमूल्य विकेट आहे. सामना जर पाहिलं तर सामना एकतर्फी झालाय खरा, पण क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज असं म्हटलं जातं. त्यामुळे सुपर प्लेयर्स आंबेपूर संघ इथून देखील कमबॅक करू शकतो चांगली जर गोलंदाजी झाली तर. म्हणजे चान्सेस जरी कमी असले तरी आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. आणि ती शिकवण घेऊन या ठिकाणी आता जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मावळ्याने जर पाहिलं तर ती शिकवण घेऊनच स्वराज्य निर्माण केलंय. आणि असं असताना निश्चित रूपानं तोच विचार इथं करावा. जरी जिंकण्यासाठी 23 चेंडू आणि 7 धावांची गरज असली तरी देखील सामना आहे, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 108 धावांवर ऑल आऊट झालेल्या भारतीय संघाला वाटलं देखील नव्हतं की बांगलादेश देखील समोर असलेला 58वर ऑल आऊट होईल आणि तो ODI सामना आपण जिंकू. 120चं टार्गेट पाकिस्तान समोर ठेवलं आणि वर्ल्ड कपमध्ये जर बघितलं तर आपण त्या धावा डिफेंड देखील केल्या होत्या. तर असे इन्सिडन्स भरपूर वेळा घडत जातात. अशा गोष्टी भरपूर वेळा घडत असतात. आणि मग त्यामध्ये अशा प्रकारचं क्रिकेट, अशा प्रकारची सेन्सिबल गोलंदाजी जर झाली तर खऱ्या अर्थानं मग सामन्यामध्ये रंगत येऊ शकते. कारण मनीष मोकल हा हुकमी खेळाडू आहे, कर्णधार आहे संघाचा. तो जर पाहिलं तर एखाद्या सामन्यामध्ये महागडा साबित ठरला याचा अर्थ असा नाही आहे की मनीष मोकल खराब गोलंदाज आहे. तो पुढच्या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. पण असं असताना निश्चित रूपानं इथे जर पाहिलं वाईड +1 धावसंख्येत 2. आता मात्र सामना पूर्णपणे आपण पाहतोय की साखर संघाच्या बाजूने फिरलेला पाहायला मिळतोय. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर या लीगमध्ये साखरेतले तब्बल 3 संघ खेळले. एक नाखवा वॉटर स्पोर्ट, एक प्रदीप स्पोर्ट आणि एक प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स. आणि असं असताना 3 मधला एक संघ तर आपल्याला सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालेला दिसतोय. इथे वर बघितलं तर 9 चेंडू आलाय. दुसरा संघ ऑलमोस्ट जर पाहिलं तर औपचारिकरित्या फक्त बाकी आहे, परंतु ऑलमोस्ट क्वालिफिकेशनच्या घरात आहे, सेमीफायनलच्या घरात आहे. एक संघ मात्र काल बाहेर गेला होता. असताना निश्चित रूपानं कशा प्रकारचं क्रिकेट खेळलंय. 4 धावांची गरज. फ्री हिट आहे. यस फ्री हिट आहे. नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट हे इक्वेशनच आता बनलंय. आणि असं असताना निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर कशा प्रकारची खेळी होणार. पुढचा चेंडू, हो अप्रतिम फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. कुठलंही मैदान घ्या तिथे हा षटकार असता, परंतु इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं अलिबागच्या या क्रीडा भवनामध्ये रात्रीचे जर पाहिले तर जवळजवळ 12 वाजायला आलेत. आणि असं असताना प्रेक्षकांची गर्दी पाहतोय आपण. अप्रतिम असं क्रिकेट रंगताना पाहायला मिळतंय. निश्चित रूपानं जर पाहिलं तर हे मैदानावर सुरू असलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आलेले प्रेक्षक खऱ्या अर्थानं जर पाहिलं एक अप्रतिम असं नातं झालंय. आणि इथे जर पाहिलं तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रसाद सज्ज होईल. चेंडू आलाय. बघा SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाचे प्रेक्षक मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. नक्कीच त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर आरडाओरडा केला जातोय. कारण क्रिकेट आहे, कोणीही जिंको कोणीही हारो, आपण मात्र एन्जॉय करायचं आणि ते एन्जॉय केलं जातंय. निश्चित रूपाने पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज प्रसाद सज्ज होईल. यावेळी मोठा फटका, फ्लॅट बॅटेड फटका, तुला पाठवलं, शफल झाला मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. खणखणीत षटकार आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा 4था संघ आपल्याला सापडतोय. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ या ठिकाणी अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या
दुसऱ्या पर्वामध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. नक्कीच आता मात्र 4 संघ सेमीफायनल मध्ये आपल्याला खेळताना दिसतील. एकीकडे आपल्याला प्रदीप स्पोर्ट्स साखर दिसेल, दुसरीकडे जर पाहिलं तर युवी स्पोर्ट्स अलिबाग दिसेल, तिसरा संघ असेल एबी ग्रुप अलिबाग आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर चौथा संघ असेल प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर. म्हणजे आकाश सर योगायोग बघा ना कसा आहे. 2 संघ साखरेतले आहेत, 2 संघ अलिबागचे आहेत. आता चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि चिठ्ठ्यांमध्ये कोणाचा सामना कोणाच्या विरोधात लागणार हे पाहिलं जाईल. खऱ्या अर्थानं निश्चित रूपानं कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं गेलं, कशा प्रकारचा खेळ झाला आणि त्या खेळातून काय आपण साध्य केलं, निश्चित रूपानं आपण काय शिकलो, काय कमावलं, काय गमावलं, या प्रत्येक गोष्टी जर पाहिल्या तर निश्चित रूपानं या सामन्यामधून आपल्याला पाहायला मिळाल्या. लगेचच नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट अक्षय पाटील उर्फ मोने आहे. निश्चितच ॲडव्होकेट मानसी म्हात्रे मॅडम यांच्याकडून अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या समालोचक टीमसाठी आपण जर पाहिलं ना तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय.